नमस्कार मंडळी, तुम्हाला 2017 ची चॅम्पियन्स ट्रॉफीची मॅच आठवते? भारत विरुद्ध पाकिस्तान फायनल मॅच. भारत पाकिस्तानची मॅच तर रंगतदार असतेच, परंतु ही फायनल मॅच खूपच जबरदस्त झाली होती. पाकिस्तानने चांगला खेळ केला. फकर जमानच्या तुफान खेळीमुळे भारत ही मॅच हारला आणि चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानने भारताच्या हातातून खेचली. आपली निराशा झाली होती. हार्दिक पांड्याने चांगली खेळी केली तरी देखील आपण तो विजय खेचून आणू शकलो नाही आणि भारत कुठेतरी निराश झाला होता. 8 वर्षांनी आपल्याला परत एकदा ती संधी मिळाली आणि आपण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रेसमधून पाकिस्तानला आउटच करून टाकलं. आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रेसमध्ये 8 टीम होत्या. 8 टीमाचे 2 ग्रुप्स केलेले होते. त्यापैकी एका ग्रुपमधून म्हणजे आपल्या ग्रुपमधून भारत आणि न्यूझीलंड म्हणजे आपण आणि न्यूझीलंड या 2च टीम राहिल्यात. बांगलादेश पाकिस्तान आउट झाले. समोरच्या ग्रुपमध्ये 4 टीम आहेत. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका आणि अफगाणिस्तान. आता आपल्या 2 आणि त्या 4 अशा 6 टीम्स राहिल्यात. यापैकी फक्त आता 4 टीम समोर जातील. आपण तर ऑलरेडी सेमीफायनल मध्ये गेलो. न्यूझीलंड देखील सेमीफायनल मध्ये गेली. समोरच्या 4 पैकी 2 सेमीफायनल मध्ये येतील आणि 4 टीम मध्ये सेमीफायनल मॅच होईल. यातील जे 2 जिंकतील त्यांच्यामध्ये फायनल मॅच होईल आणि त्याच्यातून जो जिंकेल तो विजेता ठरेल. मित्रांनो, 2013 साली महेंद्रसिंग धोनी यांच्या कॅप्टन्सीमध्ये आपण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. 2017 मध्ये फायनल मध्ये हरलो जरी असलो तरी ह्या वेळेस आपण ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकू अशी आशा आहे. मित्रांनो, सगळे 11चे 11 प्लेयर्स एकदम चांगलं खेळतायत. रोहित शर्मा, विराट कोहलीने तर शतक मारलंय पाकिस्तान विरुद्ध. अक्षर पटेल असेल, सगळे बॅटमॅन्स, बॉलर्स सगळं चांगलं करतायत. त्यामुळे ही चॅम्पियन्स ट्रॉफी आपण जिंकू अशी आशा आहे. 29 वर्षानंतर पाकिस्तानने कुठली आयसीसी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली. ही चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होती, पण भारत हा पाकिस्तानमध्ये गेला नाही. भारताच्या दोन्ही मॅचेस या दुबईमध्ये झाल्या. सेमीफायनल देखील दुबईमध्ये होणार आहे आणि भारताने जर सेमीफायनल जिंकली तर फायनल मॅच देखील दुबईत होईल. आशा आहे भारत सेमीफायनल देखील जिंकेल, फायनल मॅच देखील जिंकेल आणि चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या देशात घेऊन येईल. 2023 सालच्या वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपण फायनल मध्ये हरलो होतो. ती कुठेतरी निराशा आपल्या मनामध्ये आहे. T20 वर्ल्ड कप जरी आपण मागच्या वर्षी जिंकलो असलो तरी देखील वन डेचा जो वर्ल्ड कप होतो तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपण हरलो होतो आणि त्याची उणीव भरून काढण्यासाठी ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की यावेळेस भारत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकू शकेल का? त्याबद्दल आपलं मत काय ते कमेंटमध्ये जरूर कळवा. पाकिस्तान विरुद्ध जी आपली मॅच झाली त्याबद्दल आपलं मत काय ते देखील कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.